बर्थडे बॉय वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. कुठे घेतोय असू दे ना, चालतंय आम्हाला. चला चला लवकर. बर्थडे बॉयच्या मामी, तो भाचा, सॉरी हा भाचा आणि तो मामा, आणि बर्थडे बॉय इकडे बघा हा, आणि बर्थडे बॉयची आई. मराठीमध्ये आई. माया पण काढा. ओके, माया नाही वाजत आहे बघा. हाय हाय. बर्थडे बॉयची मामी आरती वळजाना, प्लस बर्थडे बॉयची इकडे मामा आहेत, हरीश मामा. नंतर मग इकडे भाचा आहे, त्या आई, मामी, बर्थडे बॉय, त्यानंतर आम्ही वाडीतली भाऊ आणि आमचा मित्र. आज खास आमच्या किरणदादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो इकडे आलेला आहे. हा, मुंबईतून आलाय, मुंबईतून. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर किरण भाई, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू किरण भाई. अरे अक्का केक सगळ्यांना पुरवतोय. अरे खा रे, बर्थडे बॉयच्या हातातून खा रे. आमचा बर्थडे बॉयचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही लग्नाला जाणार आहे वरती. येत आहे ना मित्रांनो? ना आपल्या दोन्ही गाड्या भरून झाल्यात, तर आता त्यांना ऑर्डर द्यायची आहे आणि आपल्या दोन्ही गाड्या आता भरून झाल्यात. त्याच्यानंतर आहे ना आपल्या तुळशींचे लग्न आहे, त्याच्यामुळं आपलं घर आहे ना पूर्ण सजलेलं आहे बघा. इथून ते तिथपर्यंत पूर्ण अशी लायटिंग प्लस आमचे भटजी काका बसले आहेत बघा तिकडे. आणि लग्न असल्यामुळे आहे ना ते बघा आपल्या तुळशीमध्ये रेडीमेड आपण नवरा नवरी आणले यंदा, आणि तुळस पण आपली सजलेली आहे, त्याच्यामुळं रांगोली पण बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आंबोकर, आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, दिवस खास आहे. होय, दिवस खासच आहे, कारण कोकणामध्ये आपल्या तुळशींची लग्न आहेत. आणि गेल्या वर्षी तर व्हिडिओ आपण केला नव्हता, कारण माझ्या बहिणीची डिलेवरी होती आणि मग त्याच दिवशी माझा भाचा जन्माला आला. त्याच्यामुळे आहे ना आपण चिपळूणमध्ये होतो, परंतु आपण गावाकडची व्हिडिओ नव्हती केली, पण चिपळूणमधले आपल्या मामाच्या तुळशीच्या लग्नाचा विवाह सोहळा आपण दाखवला होता आपल्या यूट्यूब चॅनलवर. तो व्हिडिओ पण आहे, तुम्ही बघू शकता. आज आपल्या कोकणामध्ये सर्वत्र सर्वांच्या घरी जी तुळस आहे त्या तुळशीचा आज विवाह सोहळा आहे, आणि कोकणातला हा विवाह सोहळा अनुभवण्यासाठी खास हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण कोकणात आपल्याला लग्न सोहळे माहितीच आहे, पण आपल्या तुळशींची लग्न कशा पद्धतीने लावतात ना ते पण आपण दाखवतोय. आपण जाऊया, चला हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला मंडळी. आणि मंडळी ना घराच्या समोरचा हा आपला डेकोरेशन, म्हणजे खास तुळशींच्या लग्नासाठी आज केलेला डेकोरेशन, हे सगळे पप्पानीच केलं आहे, त्याच्यामुळं अजून गेटअप आला आहे बघा. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे कंदील तर आहेच दिवाळीचा, इकडे रांगोळी आहे, ही रांगोळी, त्याच्यानंतर मग आपली तुळशी. आणि यावर्षी आहे ना आम्ही केळीच्या सोपांचे नवरा नवरी न बनवता आहे ना एक रेडीमेड पद्धतीने भेटतात ना ते नवरा नवरी आणले, ते बघा किती भारी वाटतात. काहीसा आपल्या घराच्या समोरचा परिसर, इकडे आपली तुळस आणि सगळ्या पंत्या वगैरे लागलेल्या आहेत बघा. त्यानंतर आता वरच्या घरात वराडी आलेत, आवाज येतोय बघा. तर असो, आपल्या घरी पण आता येत आहेत, आपण तिथूनच व्हिडिओला सुरुवात करूया. चला म्हणजे वराडी तर आलेत आणि लग्नाला आपण सुरुवात करतोय. कोकणातलं लग्न पद्धत कसं असतं तुळशी विवाह.
नमो वयं वे श्रवणाय कुर्महे समे कामान् काम कामाद वयं कामेश्वरो वे श्रवणो ददातु कुबेराय वे श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पाराज्यं महाराजमाधिपत्यमयं समुद्रपार्या येस्य सार्वभौम सार्वा युद्धन्ता परार्धात ततये समुद्रपर्यन्ताराय एकराय तद्येत श्लोको विगेतो परमेश्वरो परमस्याते अवदर्शनाते नपायनादुन्नाथ गणपते महामंगलम अष्टवत् समर्पयामि दापत्याची रणुत्सये
घरातून आता दुसऱ्या घरी गेलेत आणि आपल्या तुळशीचं लग्न लागलेलं आहे. आणि आता असं काय आहे की वाडी जेवढी घरं असतात ना त्या घरांच्या समोर एक तुळस असते ना, तर त्या तुळशींची प्रत्येक घरी जाऊन आपण लग्न लावत असतो. आणि कोकणातली ही पूर्वीपासून चालत आलेली एक परंपरा संस्कृती, आणि म्हणूनच बोलतो की आपल्या चॅनलवरती आहे ना आपण कोकणच्या संस्कृती किंवा रूढी परंपरा सण वगैरे असे टाकत असतो. कारण पूर्वीची जी माणसं होती ना ती असं सण म्हणजे सुरुवात केलेली नाही. आता नवीन पिढी आहे ना ती दिवसांदिवस अशी विसरत चालली, पण आपल्या प्रॉपर कोकणात खेडेगावात आहे ना अशी संस्कृती केली जाते. आणि हा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच म्हणजे आहे ना ही जी नवरा नवरी आहेत ना, तर पहिले आम्ही आहे ना सोपा म्हणजे केळीचा जो झाड असतो, हा बघा या साईडला हा जो केळीचा झाड असतो ना त्याची साल आहे, तर याच्यापासून नवरा नवरी आपण बनवायचो. आणि आज लग्न झालं ना की उद्या सकाळी लवकर उठून किंवा म्हणजे लवकर उठून 4:30-5 वाजता किंवा 6 वाजता उठून हे नवरा नवरी वगैरे आहेत ना, तर ते आपल्यावरती जो छप्पर असतो ना त्या छपरावरती टाकायचं. कारण त्याचं काहीतरी वेगळंच आहे, तर आपल्याला पण काही माहिती नाही, आपण अचूक बोलणं हे पण योग्य नाही. तर कोकणातली अशी परंपराच आहे. तर भारी वाटायचं. आणि आता आहेत ना बाजू आता सगळ्या घरी खालती गेलेत, खालच्या घरात लग्न लागत आहेत. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. म्हणजे हा व्हिडिओ असाच होता की कोकणातले तुळशीचा लग्न कशा पद्धतीने लावलं जातं ना कोकणात, ते आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ना तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. चला म्हणजे हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.